नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादकांसाठी आज गुड न्यूज आहे। देशातील बहुतांश बाजारामध्ये कापसाच्या दरात 100 ते 200 रुपयाची सुधारणा नोंदवली गेली आहे आणि या मागचं प्रमुख कारण ठरतंय ते म्हणजे कापूस आयात शुल्क। आजपासून कापसाच्या आयातीवर 11% शुल्क लागू झालं असून त्याचा तत्काळ परिणाम दरावर दिसू लागलाय। आज देशातील बहुतेक बाजारामध्ये सरासरी कापूस दर 7,700 ते 8,000 रुपयाच्या स्तरावर पोहोचले। मग आता जानेवारी महिन्यात कापसाचे दर कसे राहतील? आजची सुधारणा पुढेही टिकेल का? तसेच नवीन वर्षातील कापूस बाजार कसा वळण घेईल आणि सीसीआयची खरेदी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे याचा सविस्तर आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडीपासून, ते म्हणजे कापूस आयात शुल्काचा निर्णय। सरकारने शुल्कमुक्त आयातीचा कालावधी 31 डिसेंबरला संपल्यानंतर त्याला कोणतीही मुदतवाढ दिली नाही। त्यामुळे 1 जानेवारी पासून स्वयंचलितपणे 11% आयात शुल्क लागू झालं आणि ही माहिती बाजारात पोहोचताच कापसाचे दर झपाट्याने सुधारू लागले। आताचा मोठा प्रश्न असा की हा दर वाढीचा कल पुढे टिकेल का? यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतील। पहिली गोष्ट म्हणजे सरकार पुन्हा शुल्कमुक्त आयात परवानगी देते का, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीसीआयची खरेदी किती काळ जोमात चालू राहते। सध्या पाहिलं तर सीसीआयचा खरेदीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आतापर्यंत जवळपास 62 लाख कापसाच्या गाठी खरेदी करण्यात आल्या आहेत। रोज बाजारात 2 ते 2.5 लाख गाठी कापूस येतो आणि त्यापैकी सुमारे 1 लाख गाठीपेक्षा जास्त कापूस सीसीआय एक हाती खरेदी करते। त्यामुळे खुल्या बाजारात कापूस आता कमी उपलब्ध आहे। आतापर्यंत आयात कापूस स्वस्त मिळत होता, पण 11% शुल्क लागू झाल्यानंतर कापूस हा महाग होणार हे निश्चित। त्यामुळे देशांतर्गत बाजारातील दर वाढण्याची शक्यता आणखी मजबूत होत आहे। अभ्यासकांच्या अंदाजानुसार 11% शुल्कामुळे दर किमान 8 ते 9% वाढू शकतात असा अंदाज आहे। डिसेंबर पर्यंतचा सरासरी बाजारभाव हा 7,700 होता, त्यावर 8 ते 9% सुधारणा म्हणजे जानेवारीत हा दर 200 ते 300 रुपयांनी वाढू शकतात। त्यामुळे दर हमी भावाच्या पातळीवर पोहोचण्याची ही शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। परंतु हे फक्त एक अट पूर्ण झाल्यावरच होणार आहे, ते म्हणजे सरकारने पुन्हा शुल्कमुक्त आयातीला परवानगी देऊ नये। उद्योगांनी सरकारकडे पुन्हा लॉबिंग सुरू केलेले आहे। त्यांची मागणी अशी आहे की कापसावरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करावे किंवा किमान मार्च पर्यंत शुल्कमुक्त आयात वाढवून द्यावी। जर सरकारने उद्योगाची मागणी मान्य केली तर कापूस दरात काहीशी नरमाई दिसू शकते, पण सरकारने आयात शुल्क जैसे थे ठेवले तर जानेवारीतच कापूस दर हमी भाव ओलांडण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे। सरकारने 2025 मध्ये आयात शुल्क काढले होते ते उद्योगांच्या मागणीवरूनच, कारण अमेरिकेने भारतीय कापडांवर 50% शुल्क लावल्याने निर्यात घटली होती। त्यामुळे स्वस्त कापूस मिळावा म्हणून 30 सप्टेंबर पर्यंत शुल्कमुक्त आयात परवानगी दिली। नंतर ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवली। या काळात जवळपास 45 ते 50 लाख गाठींची आयातीचे सौदे झाले। उद्योगांचं म्हणणं आहे की बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस आधीच विकून टाकला आहे। सीसीआयनेही मोठ्या प्रमाणात खरेदी करून कापसाचा साठा तयार केलेला आहे। म्हणून आता दर वाढले तरी फायदा हा सरकारला जास्त आणि शेतकऱ्यांना कमी होईल, कारण पुढच्या टप्प्यात बाजारातील सर्वात मोठा साठा सीसीआय कडेच आहे। आता हे दर जरी वाढले तरी या दराने सीसीआय कापूस हा बाजारात विकणार, त्यातून सरकारला मोठा फायदा होऊ शकतो। उद्योगाची ही मांडणी तुम्हाला पटते का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। या पुढच्या काही दिवसात जर सरकारकडून काही महत्त्वाचा निर्णय आला तर त्याचा कापूस बाजारावर मोठा प्रभाव होईल। पुढील सर्व घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवत राहू, म्हणून आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।